माननीय सावे साहेब आपण या मीटिंगला हजर आहेत, आपलं स्वागत करतो। तो जो पाऊस पडतोय तो 200 आणि 250 मिलीमीटरच्या पेक्षा जास्त होईल, जेणेकरून उशिराने जे पीक याच्यामध्ये येतात त्याच्यामध्ये नुकसान त्याच्यावर आपल्याला अपेक्षित आहे। आणि सिंचन प्रकल्पाची माहिती सर आपण दिली, एकंदरीत मागच्या वेळीचा पाऊस आणि आताच्या पाऊस आणि या वर्षाच्या काही 2023-24 मध्ये आपल्याला सरासरीपेक्षा पाऊस कमी झालेला होता। चार्टच्या स्वरूपात आपण ती प्रेझेंटेशन सुद्धा याच्यामध्ये दाखवले। मॅक्सिमम पाऊस जो पडलेला आहे 2021-22 ला 100 गंजावर साहेबांनी विनंती करतो की त्यांनी सरांचे स्वागत करावं। आणि 2023-24 मध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अशी त्यांनी अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। फक्त अधिकारी आणि याच्यासाठी खुर्च्या नसतील तर तिथे खुर्च्या अरेंज करा, कृपया आम्हाला थोडं बाहेर थांबावं, आम्हाला सहकार्य करा। तर कुठले पिकं आपण पेरली पाहिजे आणि कुठले पिकं नाही पेरली पाहिजे याची आपण मृग आणि उडीद असे पिकं घेऊ शकत नाही। अशा प्रकारचं केंद्रातून ते फर्टिलायझर कमिटीवर आहे एक मागे सोल्युशन सांगितलं होतं कसं ज्या व्यापाऱ्यांना हे पाऊस कधी येईल, कमी येईल, जास्त येईल याच्यापेक्षा महत्वाचा जो काही काल निर्णय झालेला आहे कॅबिनेटमध्ये त्याची खऱ्या अर्थानं खालच्या स्तरावर अंमलबजावणी झाली पाहिजे। त्याच्यात काय झालेलं आहे या वर्षी ह्या सगळ्या सायक्लोनमुळे पाऊस कमी पडण्याचा अंदाज दाखवला। आम्ही काल मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी एक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे की गाळ काढायचा, गाळ जो काढायचा तलावातला गाळ काढून तो शेतकऱ्याला द्यायचा। तुम्ही हे महत्वाचा विषय हा सगळीकडे आता जे तुम्हाला 1 महिना आज तुमच्याकडे आहे, आपण गाळ काढायला पैसे देतोय, आपण डिझेलसाठी पैसे देतो का नाही, आपण देतोय, परंतु ते शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेला पाहिजे यासाठी सुद्धा सरकारने धोरण घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण आपल्याला काम करायचं।